नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले बघा 7 आणि 7 वाजता किती ऊन पडलं बघू शकता. आणि इकडं आत्ताच तुळशीची पूजा करून घेतली बघा मी. चला सोनू फोन उचल रे बाळा. तो आज रविवार असल्यामुळे सकाळी सकाळीच फोन चालू झाली बघा ताई आम्हाला. इकडे छान चहा ठेवलेली आहे. कालच आमचा गॅस संपला बघा ताई. गॅस संपल्यामुळं आता शेगडीवर करावं लागू राहिलं आणि शेगडी खूप डिम आहे. तर आज खूप उशीर होणार आहे स्वयंपाकाला. 7 वाजून गेलेले आहे. आणि आज आपण स्वयंपाक नाही करणार आहे, काहीतरी वेगळं करणार आहे. काय करणार आहे सांगते तुम्हाला. तर हे बघा इकडं दूध पण तपलं. आता चहा घेतो. तर श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईंना. आता सोनूची पूजा वगैरे झाली बघा ताई मस्त. आणि आता तो बसतोय वाचायला. काय काय वाचत असतो? सकाळी तारक मंत्र, गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र आणि मारुती स्तोत्र. तर आता तो त्याची नित्य सेवा करणार आहे. आणि बघा आमची हा समोरचा कॅमेरा केला ना हा. समोरची बी देवपूजा झालेली बघा, दिसत असेल सगळ्या ताईंना. खूप छान पूजा करते ती आहे ना. आणि बोलती बी व्हिडिओ मध्ये. नाही देवपूजा केली. तू केली का? दादांनी केली का? तू केली का? सगळ्या ताईंना परत एकदा सांगते मी की पूजा आमच्या समूना दीदीनं केली. समू दीदीनं पूजा केली है ना बाई. बरं बरं तू केली हा. तर सोनू सगळं वाचून घेतो बघा. आत्ताच पीठ वगैरे भिजून ठेवलं मी. आणि आता करतोय आपण भोपळ्याचे धपाटे. तर कसे होते बघू. सोनू गावातून आपल्याला दह्याचा डब्बा आणशील बेटा पूजा झाल्यावर, ठीक आहे. चला. तर हे आहे बघा ताई आपल्या शेतातले भोपळे. काल आईनं तोडून आणलेले होते आणि याचे आज करणारे आपण धपाटे. आज रविवार असल्यामुळं सोनू पण घरी म्हटलं आणि गरम गरमच चांगले लागते ते. तर आज छान याचे धपाटे करू. याची रेसिपी दाखवते तुम्हाला आम्ही कशी करतो. तर इकडे तिखट काढून घेतलं बघा ताई दोडक्याचं. 2-3 शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या आणि लसण कुटून घेते. आणि त्याला टाकायला थोडीशी हळद आणि थोडीशी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे बघा. इकडं चालू आहे आपलं कारलं कलसनं. कारलं झालं की लगेच आपण दोडकं करून घेणार आहे. आणि नंतर करणार आहे भोपळ्याचे धपाटे. तर इकडं भोपळ्याच्या धपाट्याचं तिखट काढलेले आपण. 2 पाकळ्या लसणाचे घेतलेले आहे. तर इकडं भोपळ्याच्या धपाट्याचं तिखट काढलेले आपण. इकडे हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि लसण. याच्यामध्ये आहे हळद. तर आता हे सगळं मिक्सरमधून फिरवणार आहे. तर इकडं करतोय आपण दोडक्याची भाजी. तर लसण बघा छान तळला. त्याच्यामध्ये तिखट टाकून घेतलं बघा मी आत्ता कुटलेलं. याला छान तळू देते मस्त. लसण तर छान तळला, मस्त वास येतोय बघा घमघम. इकडे घेतलेले दोडके. त्याच्यामध्ये छान पाणी टाकून घेते स्वच्छ धुवून. तर इकडे टाकून घेतलं बघा ताई मी दोडकं. मसाला जळत होता त्याच्यामुळे व्हिडिओ काढताच नाही आला. एकटी असल्याने खूप परेशानी होते बघा. तर याला छान झाकून ठेवते. अंगी म्हणजे जे त्याला पाणी सुटतंय त्याच्यामध्ये ते शिजून जाणार आहे. वरून पाणी टाकायची गरज नाही त्याला. आणि लगेच इकडं भोपळे पण किसून घेते. तर इकडे चालू आहे बघा ताई आपला भोपळा किसणं धपाट्यासाठी. भाजी उसर आपला भोपळा किसणं होतो. आणि इतके कवळे येते पटपट पटपट किसता येऊ राहिले बघा. आणि आम्ही मधल्या बिया पण काढून नाही राहिलो. डायरेक्ट बिया सगळंच किसू राहिलो. एवढ्या निब्बर झालेलं नाही ना त्याच्यातल्या बिया. त्याच्यामुळं आता छान 2 भोपळे किसून घेते. नंतर त्यात पीठ टाकून भिजून घेते. तिखट आपण काढून ठेवलेलं ते तुम्हाला दाखवलं मी अगोदर काय काय घेतलं. तर चला इकडं माझं झालं बघा ताई भोपळा किसणं. याच्यामध्ये जे मी तिखट काढलेले ते टाकलं. थोडीशी हळद टाकली. हा आता थोडंसं बेसन पीठ पण टाकून घेणार आहे एखादी वाटी. आणि आज रविवार असल्यामुळे आम्हाला फोन पण चालू आहे बघा. पण थांबा नंतर उचलते. आणि 1 वाटी घेतलेलं आहे मी इकडं गव्हाचं पीठ.
आता याला छान फक्त याच्यामध्येच भिजवणार आहे मी, पाणी वापरणार नाही बिलकुल. भोपळा किसलेला आहे ना त्याच्यातच भिजवून घेणार आहे. तर दाखवते भिजवल्यावर तुम्हाला. चला, तर अर्धा तास पीठ भिजून ठेवलं होतं बघा ताई आपण. अर्धा तास झाला आता आणि आता गरम गरम छान आम्ही धपाटी करतोय. तर असं पन्नीवर थापून घेतोय बघा. आणि इकडं 4 ते 5 माझे धपाटे झालेले आहे. तर पटपट पटपट करून घेतो खातो. तर याच्यासोबत आम्ही खाणार आहे दही. तर सोनू चालला आता गावामध्ये दही आणायला. तर सांगतो आम्ही तुम्हाला शेवटला कसे झालेले आपले. कारण की आपल्या शेतातले भोपळे आणून स्वतः त्याचे धपाटे करून खायचे म्हणजे मजा वेगळीच असती त्याची. विकत कधी तोडलेला राहतो कधी नाही. आमचा एकदम कवळा कवळा धपाटा होता. आणि तर आमच्या शेतातले स्टार्ट आपल्या शेतातलं आपण तोडून आणून करून जेव्हा खातो ना त्याची चवच वेगळी असते बघा. कारण की ताजं ताजं मिळतं. तर सांगतो मी समोर व्हिडिओ मध्ये कसे झाले तर. आणि सोनू तू लवकर दही घेऊन ये. हो हो. तर इकडं चालू आहे बघा सोनूचं जेवण. जेवण म्हणावं का नाश्ता म्हणावं, 10 वाजलेले. पण आम्ही आता जेवायला नाश्त्याला धपाटेच केलेले. तर इकडे त्यांनी छान असं दही आणि सॉस आणलेल्या सोबत खायला. कसे झाले रे? एक नंबर. मस्त झाले ना? नरम झाले का? कडक नाही बिलकुल. कडक पण मस्त, कोपऱ्यानं क्रिस्पी क्रिस्पी लागते. तर आवडली ना चव? मीठ तिखट सगळं व्यवस्थित झालं. तर आपण करायचो आता अधून मधून आहे ना. तर इकडे चालू आहे सोनूचं जेवण आणि इकडे चालू आहे आईचे बाकीचे धपाटे करणं. आणि आताच समूला पण जेवू घातलेले बघा. तर तुला आता काय खायचं पिल्लू अजून? तर हा चाऊमिनचा पुडा आणला सोनूनी. तो फोडूनच किती वेळची मला. हो बेटा फोडून देऊ का? तर आज समूला आपण पांगुळ गाडा खेळवणार आहे. दाखवते समोर व्हिडिओ मध्ये तुम्हाला. चला. हो घेते हो ग बाई हो. तर आताच झाले बघा ते आपले जेवण आणि समोर करायची आता आंघोळ. खूप दिवस झाले तिचा साबण संपलेला होता. कोणता साबण वापरतो सोनू तिला आपण? मम्मा अर्थ. तर तशीच आंघोळ करत होती आणि याला मी किती दिवसाची ऑर्डर कर म्हणत होते. हा पण विसरून जात होता. पण याने केली आणि ती आज आली. तिचा साबण आलेला याच्या. खाऊ नको. काढ रे सोनू. देकडे मी फाडून देतो तुला. आणि याच्यामध्ये काय आहे? सनस्क्रीन. हे आहे सोनूचं पार्सल बघा. दोघांचे पार्सल. अरे दादाचं आहे दादाचं. आणि इकडे मी काढते आता. दे ना. तर याच्यात सोनूच्या याच्यात आलेल्या समूची साबणी. एक आहे का 2 रे? 2 आहे त्या. 2 आहे ना. हे खोके तिकडे लांब टाकून देऊ. हा. तर असं आहे बघा. मम्मा अर्थ आहे ना. हा. मम्मा अर्थची तिला आपण साबण वापरत असतो. चांगली असती. आणि लोशन उद्या येणार आहे. लोशन पण ऑर्डर हो लोशन ऑर्डर केलेले ते उद्या. काय ऑर्डर केलं? हे दे तिला. हे तुझे साबण गेला तू. छान आहे नाही साबण. तुझी आहे. हा तुझी आहे. आणि हे आपल्या दादाचं पार्सल आहे. तर दादा इतके पार्सल ऑर्डर करतो बाई. 2-4 दिवसाला दादाचं एक पार्सल येतं. हे बघा हे फेसवॉश आणलेले. नाही सनस्क्रीन आहे ती. मम्मा अर्थची व्हिटॅमिन सी सनस्क्रीन. तर त्याची खूप काळजी घेतोय तो. तसा आंघोळ करून घेऊ आता. तर आम्ही टाकणार आहे बघा आज ताई धनी. आपल्याला बाकीचा भाजीपाला लावायचा होता पण तो काही लावायचा नाहीये. रोप पण टाकायचं नाही. रोप आपण विकत आणू चांगलं जिथं भेटन तिथून. पण जर आपण आता हे धनी टाकले तर या धनीचे चांगले पैसे येऊ शकतात आपल्याला. तर हे धनी येईल बघा पित्तरपाटामध्ये. पित्तरपाटामध्ये सगळ्यांनाच खूप कोथिंबीर लागत असते. तर बघू आता कशी येते आपली कोथिंबीर. आज टाकू आपण. तर हे आहे बघा ते धनी ताई. तर आज किंवा उद्या आपण हे टाकणार आहे शेतामध्ये. तर 4 किलो धनी आणलेले आपण हे 3 आऱ्यामध्ये टाकायला. तर आता वाजले बघा दुपारचे 12:30 ताई. आणि समूह आत्ताच उठली आणि ती बघा किती खुश आहे. कारण की तिला गाडा खेळायचा आहे पांगुळ गाडा. त्याच्यामुळे त्याची मस्त तयार झाली बघा चप्पल वगैरे घालून. ओ तर ती तिचाच गाडा घेऊन चालते बघा ताई. समोर दाखवते व्हिडिओमध्ये. आणि गप्पा मारती मस्त. तिला वाटतं आता मला एकदम छान चालता येते. त्याचा आधार घेते ती आणि चालती. तर हा पांगुळ गाडा आहे आमच्या दिराच्या मुलाचा. हे त्यांचं घर आहे. त्यांचं घर आहे. तर त्यांनी 4-5 दिवसासाठी आम्हाला दिलेलं आहे वापरायला. तर आम्ही फुल त्याचा वापर करून घेतो. हो चल चल चल. चला फोटो घे बरं एकदम. स्टार्ट. हे बघा ताई किती
किती छान पांगुळ गाडा खेळती समोर. कुठं चालला वरती चालला बाई. इकडे इकडे आणू इकडे आणू आता. इकडे आणू. हा उभा राहा दही तिकडे नाही जाऊ. चल चाल इकडे पिल्लू. समू चल चल इकडे. समूला इकडे दुसरंच काहीतरी दिसतंय बघा. हंबा दिसती तिला. त्या आंबाकडे बघती ती. अय समू तिकडे चाल ना बाई. अय समू तिकडे चाल ना. इकडे चाल समू इकडे. युटंग घे. चला चला घरी चला. बुरबुर चला घरी. चालू हा चाल चला चल चला. तर रोज दुसरीकडे 10 मिनिटं आम्हाला असा गाड्या खेळावा लागणार. तर इथं आमची समोर चालत खूप घाबरती ती. मम्मीचा दादाचा आधार घेते नंतर चालवती बघा. चालली पडायला आल्यावर भीती वाटते तिला थोडीशी. असा आहे समूचा पांगुळ गाडा. आम्ही पण बनवून घेणार आहे. छान खेळते का समू? कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग आपला छोटाच होता. धन्यवाद. बाय.